स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोणी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनू जाण, सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. तया सायमदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोणी श्री गुरुचे वचन, सायमदेव विप्र करी नमन, माथा ठेवूनी चरणी, नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी, सेवा करीतो द्वार यवनी, महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलावी तसे आजी. जातात या जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणोनिया. भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविल आम्हापासी. जो वरी तू परतोनी येसी, असो आम्ही भुवनी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसावर लाधोन, निघे सायमदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जहाला. विमुख होऊनी गृहात, गेला यवन कोपत, विप्र जहाला भयचकित, मने श्री गुरुशी ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्श अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट. गरुडाची या पिलियांसी, सर्प तो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवण असे तो काय, श्री गुरु कृपा होय जासी, यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवण, अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तयेवेळी. स्मरण झाले तयेवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रीभूषणे देऊनी, निरोप देतो वेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवक्त्र, गंगातीरी असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुशी, नमन करी तो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती, पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकोणी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येई समागमे. तुमचे चरणा विन देखा, राहो न शके क्षण एका, संसार सागर तारका, तुची देखा कृपा सिंधू. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवय येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुशी, विनवी विप्रभावेसी, संतोषोनी विनयेसी, श्री गुरु म्हणती तयेवेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावासमीप
वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्ठे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी ती मस्तके, भाक देती तयवेळी. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवण शासनम सायं देव वर प्रदानम. नाम चतुर्थोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 39.